एक धक्कादायक बातमी आहे। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालण्यात आलाय। शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधला हा धक्कादायक प्रकार। क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्यात आला। रॅगिंग विरोधी कायद्यानुसार कारवाई का नाही? संतप्त शेगाव वासियांनी पोलीस प्रशासनाला हा प्रश्न विचारलाय। 3 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला, अटकही करण्यात आलेली आहे। शेगावातल्या काशिलानी पेट्रोल पंपासमोर ही घटना घडलेली आहे। सदर प्रकरणात कलम 118(1), 115(2), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याच्या तपासात अँटी रॅगिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे गुन्हा कलम वाढण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारा 19 वर्षीय प्रिन्स वाजगे त्यांच्या सिनियर विद्यार्थ्याला सर म्हणत नाही म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मी सध्या शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि याच पोलीस स्टेशन अंतर्गत 3 सिनियर विद्यार्थ्यांविरोधात या मारहाणी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही मारहाण इतकी भीषण होती की त्याला लोखंडी रॉडने डोक्यात देखील मारहाण करण्यात आली आहे। प्रिन्स सोबत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील या गुंड सिनियर विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे। एकंदरीतच महाविद्यालयामध्ये तो आम्हाला सर का म्हणत नाही हे कारण पुढे करत त्याला ही मारहाण केली गेली असल्याची तक्रार जी आहे या प्रिन्स वाजगे नामक विद्यार्थ्याने पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे। खऱ्या अर्थानं तक्रारीमध्ये इतरही विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचा त्रास जो आहे हे विद्यार्थी देत असल्याचं सांगितलं जात आहे, तसं तक्रारीत नमूद आहे। असं संपूर्ण तक्रार स्वयंस्पष्ट असताना या प्रकरणामध्ये अद्याप अँटी रॅगिंग ऍक्ट नुसार गुन्हा का दाखल झाला नाही हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। इतर महाविद्यालयामध्ये किंवा इतर ठिकाणी जर का अशा प्रकार सुरू असतील तर वेळीच या कारवाईच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकारांवर आळा घातला जाईल। त्यामुळे पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणात लक्ष देतात का, या सर्व गोष्टी पाहाव्या लागणार आहेत। प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।